तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। मित्रांनो इकडे सचिनचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं। अर्जुनने त्यावेळी सचिनच्या कानाखाली मारली जाते तेव्हा तिथे पूर्णाजी येते। अर्जुनचे वडील म्हणतात बरं झालं तू इथे आली। पूर्णाजी म्हणते ऐकलंय मी सगळं, सचिनचं खरं रूप आलंय सगळ्यांसमोर। पूर्णाजी अस्मिता जवळ जाते, तिला भेटते आणि म्हणते अस्मिता ह्यातलं तुला ऐकावं पाहावं लागलं नसतं ना तर बरं झालं असतं। त्यावेळी तुम्हालाही काही कळालं नाही। ही सगळं वादावादी अस्मितासमोर व्हायला नको होती। याचा तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो आणि सगळ्यात आधी बाळ महत्त्वाचं आहे। मध्येच बोलतो की तिला मी हेच सांगत होतो। त्यावेळी पूर्णाजी म्हणते तुझ्याशी बोलत नाहीये। या घरात नेहमी तुझा जावई म्हणून मान ठेवला, पण तुझी योग्यता तर आहे का? सुभेदारांच्या पुरुषांमध्ये प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा गुण असतात, पण तू सुभेदार नाहीयेस हे दाखवून दिलंयस। अस्मिताला तुझी जखम दिली आहे ना ती कधी भरू न येणारी आहे। सचिन म्हणतो मी कोणाची शपथ घेऊ? मी काय करू तुमचा विश्वास बसेल? माझ्या आयुष्यात फक्त आता अस्मीच असणार, माझं फक्त तिच्यावरच प्रेम आहे। त्यावेळी पूर्णाजी म्हणते तू अस्मिताला दुखावलंयस, पण तुला कोणत्याही स्त्रीची किंमत असेल असं वाटत नाहीये। म्हणतो मला खरंच पश्चाताप होतोय, तुम्हाला कसं पटवून देऊ? तेव्हा पूर्णाजी म्हणते खरंच तुला पश्चाताप होत असेल ना तर तुझ्या वागण्याने ते सिद्ध कर। आमचं दुर्दैव की अस्मिताच्या या अवस्थेत तुझ्याशी आम्ही संबंध तोडू शकत नाही। त्यावेळी सचिन हा गुडघ्यावर बसतो, हात जोडतो आणि म्हणतो मला माफ कर अस्मी, आपल्या प्रेमासाठी भल्या संसारासाठी मला माफ कर। जे काही झालंय ना ते विसरून जा प्लीज, मला माफ कर। त्यावेळी घरातील सर्व लोक सचिनला दुर्लक्ष करून आपापल्या रूममध्ये जातात। त्यावेळी सचिन मनातल्या मनात म्हणतो आज 5 जरी उलटे पडले तरी हा गेम मी जिंकणार। तरी बरं झालं ह्यांना कळलं नाही की बँकरप्ट झालोय आणि ते मी यांना कळू पण देणार नाही। दुसरीकडे सायली आणि अर्जुन एकमेकांवर नाराज झालेले असतात। ते कसं पाहू पुढील एपिसोड्समध्ये। त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।